गुरुचरित्र पारायण केलं. सगळ्यांना म्हणा यात थोड्या वेळ. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन.
करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुका म्हणी भीड भार नाही भीड भार तुका म्हणी साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संताची सरे चरण संताची सरे चरण संताची चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी महायोगपीठे तटी भीमाराध्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमन माझे गुरु गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया महाराजा दत्तया तुझी अवधूत मूर्ती तुझी अवधूत मूर्ती महाराजा दत्तात्रया तुझे अवधूत मूर्ती तुझे अवधूत मूर्ती नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती जीवित साकोरे तो तुझी अवधूत मूर्ती अनुसया सुता तुका म्हणे पावे आता तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. नमिला गणपती माऊली शारदा गणपती माऊली शारदा माता गुरुराया दत्ता माता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया गुरुराया चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला देवे माती आपल्या स्तुतीला गावी माती आपुल्या स्तुतीला गावी माती आपुल्या स्तुतीला मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगाये वो ये रंगाये वो ये विठाई विठाई माझी कृष्णाई कान्हाई रंगाई 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 विठाई विठाई माझी कृष्णाई कान्हाई रंगाई वैकुंठवासिने विठाई जगत जननी तुझा वेदू माझे मनी तुझा वेदू माझे मनी माझे मनी माझे मनी रंगाये ओ ये रंगाये ओ ये रंगाये ओ ये रंगाये ओ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं कार्य सांगतात. नामस्मरण सर्वसामान्य जीवापर्यंत बीज वाढवावे नाम. आज सेवेचा योग ग्रंथराज श्री गुरुचरित्र ताईनं वाचलं, उज्ज्वला ताईनं वाचलं नाही का. आणि मग निमित्त तर लागतच असतं काहीतरी. एक तर हाऊस आणि त्याच्यात पडला पाऊस. त्याला कीर्तन आवडतंय, सत्संग आवडतोय. आता ही सगळी वारकरी मंडळी प्रत्येक वर्षी घरातून कोणी ना कोणी वारीला जात आहे. दर्दी मंडळी, सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांची कृपा, बाबाजींची कृपा, त्यांच्या वाडवडिलांची कृपा. इथं मसो महाराज आहेत, तिकडं जलेंद्रनाथ महाराज आहे, पीर बाबा, सर्व हे ग्रामदैवत साधू महापुरुषांची सेवा घडली, आईवडिलांचे आशीर्वाद. आणि ह्या योगानं आपल्याला तिथपर्यंत जाता येत असतं. बीज वाढवावे नाम. तो प्रसाद भगवान परमात्मा आपल्याला पोच करत असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव होय गुरु
तोच नाथांचा प्रसाद आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले तेचे प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञान देवा सार सुजविले. तोच प्रसाद भगवान दत्तात्रेयांकडून आपल्याकडे आला. वस्तू तिची संत आपल्यापर्यंत ती ज्ञान गंगा ज्ञान गोदावरी वरीच्या तीरी गोदावरीच्या तीरे स्नान केले पांचाळेश्वरी गेले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी हाती सांगितली माया तिने सांगितली माया दत्तात्रय योगी तिने सांगितली माया तिने सांगितली माया ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय हाय का भेद भेदच नाही त्यांच्या ठिकाणी भेद आपल्या ठिकाणी म्हणून दुःख आहे आपल्याला. आपली ज्यावेळेस भेद जाईन भ्रांती जाईन आपल्याला दुःख नाही राहणार ना. ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योग्य भेद कुठे आहे भेद नाही ना. त्याला एक तत्व आहे सगळं एक तत्व आहे. आपल्याला हे वेगवेगळं डबके दिसतात आपल्याला नाही का? पण मोठं जर झालं व्यापक झालं ना मग सगळं एकच दिसतं. वर जर गेलं ना उंचीवर उंच देवाचे चरण तिथे झाले अधिष्ठान आघाता वेगळा ठावा असे हा निराळा तुका म्हणे स्थळ धरून राहिलो अचळ. उंच देवाचे चरण उंच देवाचं चरण म्हणजे ती उंच स्थितीला जावं लागेल आपल्याला उच्च अवस्थेला. विष्णुमय जग वैष्णवांचा भेद भेद भ्रम मंगल भेद भेद भ्रम कळाला का धर्म कळाला का. विष्णुमय जग वैष्णवाचा आपल्याला अभंगाकडे यायचंय. आपल्याला धर्म कळावा नेमकं धर्म काय कोणता धर्म सांगितला. येत वडील जे जे करती तया नाम पहा धर्म आपल्या घरात धर्म आहे. मोठ्यांचं जर ऐकलं तर ये रती अनुष्ठिती सामान्य सकाळ धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. भगवान परमात्मा सुद्धा धर्माचं रक्षण करण्याकरताच येतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भगवान दत्तात्रय म्हणजे कोण आहे भगवंताचा अवतार आहे. देखा आपण ते पहिल्या अध्यायामध्ये आहे तो सगळा विषय. तात्पर्य हे सगळे अवतार जे धर्माचं पालन करण्याकरता आहे. भगवान दत्तात्रयांचा अवतार त्याच्यानंतर पिठापूरला श्रीपाद श्री वल्लभ अवतारे त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरचा आख्यान सगळं याच्यामध्ये निम्मात ग्रंथ गाणगापूरचाच. काय केलं यांनी हेच केलं जे जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणातून सांगतात. धर्माचे पालन 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 करणे पाखंड खंडन करणे
करणे अखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 हेची चकार आला का त्याच्या करताच आम्ही वैकुंठवासी आलो या चिकारवासी बोलिले जे ऋषी साच भावे वना. झाडू संतांचे मार्ग म्हणजेच पाखंडाचं खंडन जे सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रान भरी म्हणजे मला तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुख ज्या वेळेस गंगाद्वारवरून निवृत्तीनाथ महाराज आले दीक्षा वगैरे झाली सगळं झालं त्यांच्यावाला आणि आळंदीला आले त्यावेळेस त्यांचा वेश पाहिला मुक्ताबाईने सगळं बघितल्यानंतर मुक्ताबाईनं सांगितलं आपल्याला सर्वसामान्याला धर्म सांगायचा म्हणजे आता धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे सत्य आणि नाम सत्य ह्या कलियुगामध्ये सत्य तू सत्य तू सत्य तू देव सत्य मग त्याचं नामही सत्यच असणार ना शेवटी म्हणतात राम नाम मग कळत अरे खरंच रामनाम सत्य आहे त्यावेळेस कळत मग आता एवढे त्याचं आपल्याला जाणीव होत नाही त्याच्यावाले आपल्याला वैराग्य नाही ना पण त्यावेळेस वातावरण तसंच असतं मग आणि मग त्यावेळेस राम नाम सत्य आहे सत्य आहे सत्य जे आहे ते धर्म असतो सत्य हा धर्म आहे खरा तो एकची धर्म जगाला एक हाच धर्म आहे सर्वसामान्याला घरी नेऊन आपल्याला परमार्थ सांगायचा आहे मुक्ताबाईंना सांगितलं अरे आपल्याला ग्रस्तीला परमार्थ सांगायचं हे जमायचं नाही म्हणले सगळे ते नाथपंथींचे कपडे ते सगळं जटान ते संन्यासाचा वेश म्हणले दादा हे सगळं उतरावं लागन म्हणले मुक्ताबाईंना सांगितलं आपल्याला काय करायचं आहे सर्वसामान्य आपला अवतार कशा करताय जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे सर्वसामान्याला घरी जाऊन परमार्थ सांगायचा आपल्याला सोपा परमार्थ सांगायचा आहे आता अवघड परमार्थ ह्या कलियुगामध्ये घडणार नाही अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते वेळ कोणाकडे इथं यायचं म्हणजे किती कसोटी असते तास 2 तास कार्यक्रमाला जायचं म्हणल्यावर सगळं आवरून इथपर्यंत यावं लागतं आणि मग सर्वसामान्याला सोपा परमार्थ एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम आणि त्याने स्वतः त्याच्याकरता सगळ्या संतांनी अवतार घेतले किती संत झाले असा एकही बी धर्म नाही एक जात नाही का जिथं महात्मा नाही प्रत्येक याच्यामध्ये कर्म धर्म त्यांचा हा त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं का सगळं कर्म करून परमार्थ करता येतो आपल्या व्यवहारामध्ये मोठाले रस्ते पण नंतर नंतर पार बारीक होतात कोण काय आणून टाकीन रस्त्यावर भगवान जाणे आता तर फारच अवघड झालं चौकडचं अवघड झालं नाही का पूर्वीचे लोक रस्त्यानं चालले तर दगड बाजूला लोटीत होते काठी बाजूला लोटीत होती पूर्वीचे लोक आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आता लोक आणून टाकीत आहेत म्हणजे इतका बदल झाला ना तसं परमार्थामध्ये झालंय परमार्थामध्ये विद्वान लोक शास्त्री लोक पंडित लोक जगद्गुरूंना त्रास कोणापासून झाला यांच्यापासूनच झाला ना रामेश्वर शास्त्री कोणाला विचारून गाथ आलेला आता परमार्थ ते म्हणले का कोणाला विचारून करावं लागत हो रोज द्यावं लागत आहे ते कोणाला विचारून द्यावं लागतं का तात्पर्य सगळ्या संतांना विठ्ठल पंतांना का त्रास झाला खरा धर्म सांगितला त्याने खरा धर्म पाळला म्हणले त्याने नाही का गुरु आज्ञा नाही म्हणले तुला जरी संन्यास घेतला तर पुन्हा ग्रहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा लागल रुक्मिणीचा स्वीकार करावा लागल कारण पुढं हे महापुरुष अवतार कार्यासाठी सगळं नियोजन आहे महाराज म्हणून धर्मच खरा सांगायचा म्हणल्यावर त्रास होणार एकदा गाणगापूरला घडलेला प्रसंग नरसिंह सरस्वती स्वामींचं तिथं संगमावर आपण गाणगापूरला जातो तिथं मोठं कार्य आहे भरपूर कार्य गुरुचरित्रामध्ये आपण प्रत्येकानं ऐकलेलं आहे वाचलेलं आहे का धर्माचं पालन म्हणजे नेमकं काय आणि मग त्या काळात काशीवरून काही पंडित विद्वान जयपत्र घेऊन चालले होते असे का
वादामध्ये हरवायचं, त्यांना त्याच्यातले हौस असते, वाद करायचा, शास्त्रार्थ करायचा, आणि मग जो जिंकन त्याला जयपत्र द्यायचं, हत्तीवरून मिरवणूक काढायची, असं करत मग त्याला अहंकार वाढला त्यांच्यावाला. खरा धर्म बाजूलाच राहिला. खरा धर्म राहिला ग्रंथामध्ये, आचरणात कुठे. आणि मग स्वामींचे काही शिष्यमंडळ होतं भरपूर त्या काळामध्ये, नरसिंह सरस्वतींचं, आणि त्यांच्याकडे गेले. म्हणले आमच्या संघ चर्चा करा तुम्ही, आणि हरल्यानंतर जयपत्र द्या म्हणे. त्यांनी सांगितलं आमच्या गुरु महाराजांकडे चला, गाणगापूरला चला तुम्ही. त्यांच्याकडे लिंता होती ना, आमच्याकडे काही नाही म्हणले, तुम्ही गाणगापूरला चला, स्वामी जे सांगतील ते म्हणले, आमचे काय. मग ते सगळे मोठ्या ऐश्वर्यामध्ये गाणगापूरला गेले. संगमावर स्वामी बसलेले असताना त्यांनी सांगितलं, म्हणले ही शास्त्री विद्वान पंडित लय मोठाले आले, यांच्या संग शास्त्रार्थ करायचा आहे म्हणले. स्वामींनी त्यांना सांगितलं, येड्याने करू नका तुम्ही. अरे वेद शास्त्र पुराण हे हा विषय तुम्ही कलियुगामध्ये हे करू नका. वेदाचा तो अर्थ इतरांनी व्हावा. हा वेद अनंत बोलिला, अर्थ हा विठोबाशी शरण जावे, आणि निज निष्ठा नाम गावे. विठ्ठल भरपूर समजून सांगितलं, पण विनाशिक आले पण ऐकायला तयार नाही. घमेंड होती त्यांच्या ठिकाणी, विद्वत्ता होती, अहंकार होता. त्यांनी सांगितलं मग द्या जयपत्र लिहून. आता स्वामी येते, भगवान दत्तात जगाची गुरु येते, भगवान महाविष्णूचा अवतार येतो. त्यांनी सांगितलं बाळांनो, तुमचं हे जे विद्वत्ता आहे, शास्त्र आहे, हे जे ज्ञान आहे, हे सामान्य म्हटले. त्यांना परत आईच्या अंतःकरणाला सांगितलं, पण करू आवडीने वाद, आवडीने वाद, आवडीने वाद, आवडीने वाद, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, आवडीने वाद, तुमचा सुखाचा संवाद, करू आवडीने वाद, आवडीने वाद, करू आवडीने वाद, आवडीने वाद. वाद करून संवादाकडे गेलं पाहिजे. संवाद आहे अर्जुनाचा आणि भगवान परमात्म्याचा संवाद आहे. म्हणजे जी गीता आहे, गुरुगीता असन, शिवगीता असन, सगळ्या भरपूर गीता आहे, वृक्ष गीता आहे, अष्टवक्र गीता आहे. हा गुरु शिष्याचा संवाद, वादातून संवादाकडे जायचं. कोणीतरी माघार घेतली का प्रश्न सुटत असतो, पण ते काय माघार घेना. आणि मग प्रसंग असा घडला, सगळे बसलेले, सगळे मंडळी असं म्हणल्यावर पाहायला बरेच मंडळी आले, आणि तिथून एक अत्यंज चालला होता. तो अत्यंज चालला होता, त्याला बोलून घेतलं. त्याला बोलून घेतल्यानंतर त्याचा परिवार होता त्याच्याबरोबर, आणि मग स्वामींनी सांगितलं त्याच्या अंगावर पाणी टाका म्हणले. हांडा भरून आणला संगमावून, त्याच्या अंगावरून पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर अशा रेषा वाढल्या 7 स्वामींनी. रेष तो जो ओलांडायचा ना, तो त्याला ज्ञान प्राप्त व्हायचं. त्याला मागचे 7 जन्म आठवले, आणि त्याला विभूती लावली स्वामींनी, नरसिंह स्वामींनी. त्याला सांगितलं यांची संगवाद करायचं म्हणे. लांबून का शिवून शास्त्री पंडित आले. अहो तो वेदाचा धडा 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 बोलायला लागला ना, सगळा धर्मच बोलायला लागला. यांनी तिथंच साष्टांग दंडोत घातला. म्हणजे आमचं चुकलं, आमची माघार आहे म्हणले. हे करत असतं गुरुकृपा. तात्पर्य प्रत्येक अवतारामध्ये खरा धर्म सांगितला. साधू संतांनी काय सोपा धर्म, सर्वसामान्याला घरात धर्म करता आला पाहिजे. आपण हरिपाठ करतो, नामस्मरण करतो, हाच खरा धर्म आहे कलियुगामध्ये. कर्म धर्म त्यांचा धर्म येतो, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचे पावन सजन कसयाचं मांस विकणं जर परमार्थ होतो, आपला होणार नाही का महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई मोठ नाडा विहीर. साधू संतांनी आचरणात आणून दाखवलं, आधी केले. हा असं असतं साधूचं असं बोलणं सगळं अनुभवाचं असतं, अनुभवाचं असतं. करून सांगितलं तर परिणाम होतो. मुळाला सांगितलं होतं ना, हे पोरग गुळ खाते म्हणले. हे काय ऐकत नाही. नाथ महाराज त्या म्हातारीला म्हणले पुढच्या आठवड्यात घेऊन ये त्याला. मग आता ती बरीच लांबून आली होती, पोरग ऐकत नव्हतं. नाथ महाराज म्हणले तू याला पुढच्या आठवड्यात घेऊन ये. मग ती म्हातारी त्या पोराला घेऊन गेली. बाबा हे गुळ खायचंच ऐकत नाही म्हणले, त्याला त्रास होतो म्हणले. मग पुढच्या आठवड्यात घेऊन आली, त्या मुलाला जवळ घेतलं, म्हणले बाळा गुळ खाऊ नको आजपासून, त्रास होतो तुला.
ती म्हातारी म्हणली मग मागच्या आठवड्यात सांगायला काय अडचण नाही, एवढं सांगायचं होतं ना. नाथ महाराज म्हणले त्यावेळेस मी गुळ खात होतो जी साधू महापुरुष यांचं असं होतं, स्वतः ते आचरण करतात, स्वतः नामस्मरण करतात आणि मग आपल्याला तो धर्म सांगतात. आता एवढे मोठमोठे सप्ताह चालू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला किती त्रास झाला, किती त्रास घ्यावा लागला. त्या ज्यावेळेस धर्म कार्य करतात ते साधू संत त्यावेळेस त्यांनी जिथं सप्ताह करायचे, हे बकरं कापणं, दारू अमुक, हेच खरं पाखंड खंडन आहे ना. सर्वसामान्य जीवाला सोपा परमार्थ सांगायचा, त्यांच्या दृष्टीनं तोच परमार्थ होता ना. कापाकापी करणं याला परमार्थ समजित होते ना ते. देवदेव आमच्याकडे या. साधू संतांनी सांगितलं अज्ञानातला परमार्थ आहे बाबा. ही हत्या करून कुठं नाही का. त्याच्यानंतर गाडगे बाबाचे अवतार असतील, या सगळ्या संतांनी हे सोपं करून सांगितलं आपल्याला. तो तमगुणातला परमार्थ आहे, तो रजगुणातला इथं सांगितलं. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा. हा आडमार्गी जन कोणी जे जातील त्यातून काढीन तोची ज्ञानी खरा, तारी दुजी अशी याशी वेळोवेळा शरण गेले याचे काय होते पळ. तुका म्हणे कोळा तुका म्हणे कोळा पाळला तर कुळाचा उद्धार होतो. निज धर्म चोखडा, नाम उच्चारू घडगडा, हा धर्म आहे कलियुगामध्ये. जो नामस्मरण करतो, रोज भगवंताचं नामस्मरण करतो आणि दिंडीतून आल्यानंतर तर नामस्मरणाला भरती ओटी येत असते. चार्जिंग होते, ते फुल चार्ज होतं. वारीतून आला ना 10-12 दिवस फुल, ते स्वतः बी करतो दुसऱ्याला करायला लागतं. साधू संतांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेतून सांगायचं म्हणजे नामस्मरण करणं हाच धर्म आहे. त्यांनी सांगितलं नाम किती चांगलं आहे, नाम काय करताय. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, चांगले चांगले, नाम चांगले चांगले. माझे कंठीरा हे म्हणे, माझे कंठीरा हे म्हणे, कंठीरा हो भले, माझे कंठीरा हो भले. कपी कुळ उतरिले, कपी कुळ उतरिले, कुळ उद्धारिले, कपी कुळ उद्धारिले. भक्त केले राक्षसा, केले राक्षसा, भक्त केले राक्षसा, केले राक्षसा. नाम चांगले चांगले, माझे कंठीरा हे म्हणे, कपी कुळ उतरिले, भक्त केले राक्षसा. नाम सांग माझी कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कर्मकांड, त्याच्यामध्ये कर्मकांड भाग आहे. गुरुचरित्रामध्ये 3 कांड आहे. जसे ज्ञानेश्वरीमध्ये 3 कांड आहे ना, याच्यामध्ये एक उपासना कांड आहे, एक कर्मकांड आहे आणि एक ज्ञानकांड आहे. ही 2 कांड संतांनी थोडी बाजूला ठेवली बरं का. आता हे आपल्याला कळन, ज्याच्याकडे हा प्रसाद आहे ना त्याला कळन. कर्मकांड फार अवघड असतं. कर्मकांडात जर गुंतला तर त्याच्याच गुंतवतो. इकडं तोंड करून जेवायचं नाही, इकडं असं असलं तर काय होईल, इकडे खिडकी असली तर काय होईल, इकडं आमचं झाड असलं तर काय होईल. कोणातरी डोक्यात घालून दिलं का वासुदेव झाला. महाराज म्हणले हरीची या दासा, भावी जैसा तैसा हरिमुखी गाता, त्या नाही मागो जन्म घेणे
संत नाथ महाराज असतील सगळ्यांनी हे खंडन केलंय कर्मकांडाचं. कर्ममार्ग फार दुस्तर आहे. नाथांकडे थोडी चुकली झाली की प्रायश्चित्त देत होते ब्राह्मण पैठणला नाथ महाराजांचा अधिकार हे प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म, हे जे कर्म आहे ना तात्पर्य हे 3 कांड असे यांनी उपासना आहे यांच्या जीवनात, पण ती ज्ञानोत्तर उपासना आहे. उपासना करतात ना, आता ही दिंडी उपासना आहे, आता ही आपली उपासना आहे, देवपूजा उपासना आहे, पण ज्ञानोत्तर भक्तीतली उपासना आहे ती. पण ही कर्मकांड तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं, सून, मुलगी आणि सासू. सून स्वतंत्र आहे का? सोनाला इथं कीर्तनाला यायचं, सासूलाच विचारावं लागेल ना. ते कर्मकांड आहे, परतंत्र आहे, त्याला स्वतंत्र नाही. कर्मकांड हे फार अवघड आहे. सोनासारखं तिला मंदिरात सप्त्याला जायचंय उद्या, विचारल्याशिवाय जाता येईल तिला? कोणाला तरी विचारावं, मालकाला तरी विचारावं लागेल. कर्मकांड तसं आहे, उपासना कांड मुलीसारखं आहे. मुलगी जोवर मारला तोपर्यंत स्वतंत्रच. ती म्हणली, ती जाता जाता म्हणली मी चालले मंदिरामध्ये, म्हणजे तिला गरज नाही त्याच्यावाली, परवानगीची गरज नाही. निम्मी स्वतंत्र निम्मी परतंत्र आहे. तसा उपासना मार्ग आहे. पण सासूला वाटलं उद्या जायचंय तिकडं सप्त्याला धनगरवाडीला, विचारायची गरज तिला कोण? ती उलट रुबाबशीर सांगून पूर्वी मला भाकरी करून द्या, मला नेऊन घाला रे म्हणलं तिथं. का ती स्वतंत्र आहे? तसं ज्ञान मार्ग स्वतंत्र आहे. ते ज्ञान संत आपल्यापर्यंत पोच करतात. ते ज्ञान पैगा परवी जरी मनी संताया भजावे. ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्या जीवनातलं दुःख जातं, आपल्या चिंता जाती, सगळं निघून जातं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळला. कृष्ण जन एक वेळा डोळा घालिता आढळला. दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडाळा. दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडाळा. श्री गुरुदेव वृत्तीराय मार्ग दाविला स्वजिवळा. गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला स्वज्वळा. बाबा परखुमा देवारू विठ्ठल दिनाचा दयाळा. परखुमा देवी वारो विठ्ठल दिनाचा दयाळा. धर्मदार सदैवाचा देवा परखुमाधारी. अंधारा दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. कोणा जागावला धर्म? धर्म जागो सदैवाचा. आपण धर्मावर बोलतोय, धर्माची पालन. धर्म म्हणजे काय? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता. तिमीर दुःख गेले, अज्ञान गेलं, दुःख गेलं, कारणासहित गेलं पाहिजे. हा, दुःखाचं जर कारण राहिलं तर परत दुःख येतंय, परत येतंय. काहीतरी कपडे बदलून येतं पण येतच. आपल्याला दुःख रोग कायमचा गेला पाहिजे का परत झाला पाहिजे? डॉक्टरला आपण सांगतोय कायमचं दुखणं गेलं तर बरं होईल. मग दुःखाचं कारण आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. आपण कोण आहोत? हे पंचमहाभूताचं शरीर तर आपल्या आईवडिलांमुळे आपल्याला मिळालंय ना. हा जो पिंड देह आहे, हे सगळं जे मिळालं हे आईच्या पोटामधून वडिलांकडून हे मिळालं. पण आपलं खरं स्वरूप काय? आपण जन्मतारीख सांगतो नाही का, सगळं सांगत असतो, पण ही देहाची का आत्म्याची? ज्यावेळेस कृष्णांजन आपल्या डोळ्यात घातलं जातं त्यावेळेस आपल्याला स्पष्ट ज्ञान प्राप्त होतं. मी वासुदेव तत्वता कळू येईल. हा, म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपलं स्वरूप काय? अमर आहे आपण. खरे की पहा खोटे न म्हणा, म्हणजे विवेक प्राप्त होतो. देह वेगळा, आत्मा वेगळा. आणि हे ज्ञान प्राप्त होणं म्हणजे खरा धर्म आहे. हा सोपा धर्म संत आपल्याला सांगतात. त्यांना काय होतं म्हणले? धर्म जागो सदैवाचा, जेबा पर उपकार, आंधळ्या दृष्टी देतो.
आता हे नी दिंडी काढली होती आता ही केली होती ना सोमवारी दिंडीला म्हणजे त्यांनी प्रवचन केले का कृष्णांजन प्राप्त झालं तो प्रसाद प्राप्त झाला विठ्ठला प्रवचन ऐकल्यावर बाकीचे म्हणत असते हे पोरं तर पाणी भरी त्या घरी कसं काय बोला त्याला काय माहिती त्याला वाघिणीचं दूध मिळालंय म्हणून नाही का? वाघिणीचं दूध आहे महाराज लोक नाही म्हणत होते पण मीच केलं म्हणलं त्यांना म्हणलं करा हा पण मग आता कसं काय बाहेर पडले याच्या अगोदर का नाही केलं हा विषय आपला याच्या अगोदर नाही केला ना का केलं याच्या अगोदर नाही महाराज आणि जरी केलं असतं ना आता जे केलं याच्यात बदल आहे कारण आता जे आलंय ना ते आतून आलेलं आहे ते आतून आलेला प्रसाद येतो विठ्ठल धर्म वारी केली तरी धर्माची पंढरपूरला जरी गेलं तरी धर्माचे जंबोया दीपा माझी पंढरपूर गावगा या दीपा माझी एक पंढरपूर गावगा धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया जाऊ तया ठाया काही भोजन मागया चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया जाऊ तया ठाया काही भोजन मागया जंबोया दीपा माझी एक पंढरपूर गाव कोणतं नगर आहे ते धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे हा चला जाऊ तया ठाया काही भोजन माग विठोबाचा धर्म जागो आपण धर्मावर बोलतोय विठ्ठल धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री पहिला श्लोक आहे कारण जिथं सगळे सत्याचे नियम पाळले जातात त्याला धर्म म्हणतात देखा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा म्हणजे तिथं धर्म आहे नीती आहे तिथं भगवान परमात्मा आहे विठ्ठल विचारलं होतं तिथं विजय कोणाचा होईल संजयला विचारलं होतं धृतराष्ट्रांना आता धृतराष्ट्र कसा होता संजय कसा होता आपल्याला सगळी कथा माहिती आहे त्यावेळेस संजयला सांगितलं मला याच्यातलं काही कळत नाही म्हणले फार भारी संवाद आहे ज्ञानेश्वरीमध्ये अरे काहीतरी अंदाज सांग म्हणले काहीतरी अंदाज सांग ना त्यांना अंदाज सांगितला पण खरा सांगितला त्यांना खरंच सांगितलं आता मालकापुढे बोलायचं म्हणले युक्तीनं सांगितलं त्याने सांगितलं महाभारताच्या युद्धामध्ये विजय कोणाचा होईल त्यांना सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण जिकडे भगवान परमात्मा आहे तत्र श्रीर विजय भूतीर तिकडे धर्म आहे जिकडे सत्य आहे, तिकडे विजय आहे. विठ्ठल विजय हा सत्याचा होत असतो त्याच्याकरता भगवान परमात्मा सुद्धा अवतार धरतात आणि संत सुद्धा त्याच्या करताचा अवतार धरतात धर्माचे पालन फक्त धर्म करा धर्म बाबाजी म्हणत होते ना भजन धर्म पांडवांनी केला अंगी देव राबवला अरे किती साधून सोपा धर्म सांगितलाय प्रत्यक्ष पाहिलं ना स्वामींना आपण कोण याच्यामध्ये स्वामींना बघितलं नाही असं प्रत्यक्ष त्यांचे प्रवचन ऐकले त्यांचं दर्शन झालं आपल्याला किती सोपा धर्म सांगितला
हाच धर्म सर्व त्याच्याकरता येतात. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. अजून काय करणं येतात दुसऱ्या चरणामध्ये. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. बीज वाढावे नाम, बीज वाढावे नाम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करण. चकार आला का सगळ्याची व्यावृत्ती होत असते. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात हेच याच्या करता चालू आम्ही, नाही का. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, नाही का. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी. बोलिले ते ऋषी, बोलिले ते ऋषी. बोलिले ते ऋषी, बोलिले ते ऋषी. सास भावे वरतया, साच भावे वरताया. झाडू संतांचे मार्ग, आडवाणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला कोसळू. हे सांगण्याकरता येतो आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. धर्म सांगण्याकरता बोलिले जे ऋषी. झाडू संतांचे मार्ग, हे ज्या वाटा आहे भक्तीच्या वाटा. जसं जीसीपी आणला का मग रस्ता मोठा होतो, अतिक्रमण काढलं जातं ना, तसं ह्या पंडित शास्त्री विद्वान यांनी काय केलं, परमार्थ स्वतःपुरता ठेवला. सर्वसामान्याला काय खरा परमार्थ कधी सांगितला नाही. संतांनी मोकळं सांगितलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणले अरे काही पाहिनाच म्हणले, यारे यारे लहान तो सगळ्यांना सगळा वेदाचा अर्थ सांगत आहेत म्हणले, पंचम वेद सांगतात म्हणले. सर्वसामान्याला खरा परमार्थ सांगतात म्हणून त्रास झाला. खरा धर्म सांगितला ना महाराज, नाही का. बीज वाढवावे ना. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले मी सुरुवातीला दुकान टाकलं म्हणले नामाचं. हेच आम्हा करणे का. बीज वाढवावे दुकान टाकलं म्हणले नामाचं दुकान. मला असं वाटलं गिराईक भेटतं का नाही, दुकान चालतं का नाही म्हणले, पण इतकं गिराईक भेटलं म्हणले, नाही का. सुकाळ झाला. माऊली जसे म्हणले ना, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ, देणे घेणे सुखची वरी भोवती या जगाला, नाही का. राम नाम, राम नाम की औषधी खरी नीयत से खाए, अंग रोग व्यापे नहीं भव रोग मिट जाय. विठ्ठल 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 नाम जपी सुलपानी म्हणले. तो बाबा जपन करतो रे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे सुखावाला. नाम जपी सुलपानी. मग महाराज म्हणले तेच ना माझ्याकडे काही वेगळं आहे का, ते का. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. आणि मग ब्रह्मानंद तसे कर्नाटक मधले होते, विद्वान होते, शास्त्री होते, पंडित होते. त्यांना इतके मोठमोठाले बक्षीस, प्रमाणपत्र, शाली हे असे असतात ना, आपण शोकेस मध्ये ठेवित होते मोठमोठाले मेडल मेडल. शंकराचार्य
त्या काळात त्यांच्या संग चर्चा करायला यायची, अशी मोठी होती ती ब्रह्मानंद अनंत शास्त्री त्यांचं नाव आहे. पूर्वाश्रमीचं नाव अनंत शास्त्री. आणि होते ते विद्वान होतेच ते, फार त्याने घासलेलं होतं. भागवताचे 18,000 श्लोक पाठ होते त्यांच्यावाले, सगळं होतं त्यांच्याकडं. पण त्यांच्यावर सद्गुरु कृपा नव्हती, नाही का. नाम तर तसं सर्वत्र आहे, पण जर संतांकून आलं तर ते फल प्राप्त होतं महाराज, दिव्य होत असतं ते. आणि मग ते भरपूर फिरले आणि मग सत्कर्म काय व्हायला जात नसतं. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. हा, ते सत्कर्म त्यांना महाराष्ट्रात घेऊन आलं. महाराष्ट्रात फिरले ते. अंतकरणामध्ये काय मी उद्धार पावे न काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा. ते अंतकरणामध्ये हे हो राहिलं. भरपूर फिरले पण समाधान होत नाही त्यांच्यावालं. आणि समाधान त्या प्रसादे होत नाही. गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी महाराज. त्याच्या पुढे कोण जाणार आहे, नाही का. ज्याला खरं समाधान पाहिजे ना, एक ओवी ते अनुभवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी वाचली असाल ना, गीता वाचली असाल ना, तर द्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानीना तत्वदर्शिना. हे ज्ञान पैगा बरवे जरी मनी आतावी, संताया बजावे. संतांच्या शोधात लय फिरले ते. कर्नाटकमध्ये फिरले, इकडे फिरले, महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातही भरपूर फिरले. म्हणले आहे का एखादा महात्मा, याला त्याला विचारायची. आहे म्हणले, एक महात्मा आहे तो गोंदावल्याला, ब्रह्मचैतन्य महाराज, यांच्याकडे जा म्हणले तुम्ही. मग ते पुण्यावरून गोंदावल्याला गेले. महाराज नेमकं तिथं नाही. आणि मग त्यांनी विचारलं, महाराज कुठे. म्हणले महाराज इंदोरला. मग त्या काळात ते इंदोरला गेले. तिकडे त्यांचे मित्र वगैरे होते आणि मित्राकडे मुक्कामाला थांबले. मित्र म्हणले आम्ही चाललोय आता प्रवचनाला. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे म्हणले वाड्यामध्ये, असं इंदोरला फार मोठं कार्य महाराजांचं. चला म्हणले तुम्ही बी. अरे म्हणले मी लय फिरलोय. म्हणले काय जी कलियुगामध्ये पोटासाठी झाली संत. कली तर बहुत कलियुगात कुठं खरे संत राहिले का म्हणले. आता संत भेटत नसतो म्हणले. म्हणले मग तुम्ही ऐकायला तर चला, पटलं तर थांबा, नाही तर या निघून. बळच आग्रह करून त्यांना नेलं तिथं. महाराज असे साध्या वेशात, नंतर सगळं महाराजांनी काढून टाकलं होतं आणि एकदम साध्या वेशात राहायचे महाराज. एकदम ग्रस्ती, एकदम साधे कपडे घालायचे. आणि समोर बसलेले वाड्यात असे मुलं बसलेले, महिला बसलेले, पुरुष साधे भोळे. त्यांना महाराज रामनामाचं महत्व सांगत होते. कलियुगामध्ये नाम किती श्रेष्ठ आहे, खरा धर्म काय, सगळे धर्म सांगत होते. यांनी प्रवचन वगैरे ऐकलं आणि हे निघाले. काय दिसत नाही म्हणले महाराजाकडे, काही जटा नाही, काही आश्रम नाही म्हणले, शिष्य नाही, काय एवढं लय मोठा आश्रम नाही, काय म्हणले हेलिकॉप्टर मध्ये येत नाही काय म्हणले. याच्याकडे नुसतं नामाचं महत्व सांगतो म्हणले. एकदम साधा दिसतो म्हणले. आपलं नाही. आता तो लय विद्वान होता ना, त्याच्याकडे लय विद्वत्ता होते ना. अहो तो गेला नाही निघून. पण महाराजांची दृष्टी पडली होती, कृपा दृष्टी अवलंबली आपल्या पदे बाप रखुमा देव रे विठ्ठले. आणि तो गेला निघून. परत आला इकडे कर्नाटकमध्ये. पुन्हा त्याच्यामध्ये ते भागवत वगैरे सगळं. पण अंतकरणामध्ये साधूची कृपा झाली ना, साधूची नुसती दृष्टी पडली होती. सद्गुरु नाईके कृपा मज केली, सद्गुरु नाईके कृपा मज केली. निज वस्तू दाविली माझी माझ, निज वस्तू दाविली माझी माझ, माझे सुख माझे दाविले हे बोला, माझे सुख माझे दाविले
काय असते माझी सुख मज धावी येले ब्रह्मानंद निघून गेले, परत फिरले, पण अंतकरणामध्ये नुसतं हे झालं तळमळ. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा. कधी एखादा महापुरुष आपल्याला भेटेल, कधी भगवंताचं दर्शन होईल. आणि मग भरपूर फिरले, कुणीच वाली नाही त्यांना. मग अंतकरणामध्ये पाझर फुटला महाराज, डोळ्याला धारा लागायला लागल्या एका. आणि मग कोल्हापूरला गेले, तिथं भगवान दत्तात्रेयांचं नरसोबाची वाडी म्हणून मोठं स्थान आहे. जर तुम्ही कोणी गेलेले असाल, भगवान दत्तात्रेयांच्या तिथं पादुका आहे जशा गाणगापूरला तशा. तिथं गेले, म्हणले आता तुम्ही जगाचे गुरु आहे तुम्ही जगाचे गुरु आहे, आता तुम्ही मला वाट. अनुष्ठान केलं महाराज, जसं निळोबराने अनुष्ठान केलं ना, ब्रह्मानंदाने तिथं अनुष्ठान केलं. रात पहाटे उठायचं, गार पाण्याला स्नान करायचं, भजन करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा समर्थ दिगंबरा दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनुष्ठान केलं. अनुष्ठान अनुष्ठान म्हणजे आताच्या भाषेमध्ये उपोषण. उपोषण केल्यावर काय सगळं सरकार हलतं महाराज नाही का. आणि मग ब्रह्मानंदाने अनुष्ठान केलं, जसं निळोबरायने केलं होतं. जगाच्या मालकाला यावं लागलं ना. मग भगवान दत्तात्रेय एक दिवस पहाटे दृष्टांत झाला, बाळा भरपूर झालं म्हणजे तुझ्यावाला, आता हे अनुष्ठान भरपूर झालं, तू आता सद्गुरूकडे जाय. आता तेच विचारा करता अनुष्ठान केलं म्हणजे कुठं जाऊ. म्हणले तू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे तुझे सद्गुरू आहे म्हटले. नामाचा बाजार भरला नामाचा बाजार 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 जाईन म्हणलं बाजाराला जाईन म्हणलं बाजाराला नत घेईल नाचाला नत घेईल नाचाला
बाबांची कृपा आहे तर सर्वसामान्य जीवाला हा प्रसाद. आता ही दृष्टांत कशा करता पाहू राहिलो आपण. एवढं अनुष्ठान करावं लागलं तेव्हा हा प्रसाद भेटला. आपणच सुद्धा मागच्या जन्मात काहीतरी सेवा केलेली बरं का. तसंही भेटत नसतं, तसं भेटूच शकत नाही. शास्त्र सांगतंय पूर्व पुण्य ठेवा ओढावला पूर्व पुण्य ठेवा ओढावला पूर्व पुण्य ठेवा ओढावला पूर्व पुण्य ठेवा तुका म्हणे माझे न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला पूर्व पुण्य ठेवा ओढावला. मग ब्रह्मानंद परत गोंदवल्याला आले. आणि मी तर मग चांगल्या पाची पकवानाच्या ताटाला लात मारून आलो म्हणले. ते महात्म्याचं दर्शन नाही घेतलं म्हणले. मी इंदोरला गेलो होतो म्हणले. तिथं तर ते महात्मे होते ना. आता भगवान दत्तात्रय सांगत्या का तुझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आता कुठं जायचं, आता जायचं कुठं. आता कोर्टच नाही राहिला ना दुसरं. जगाचा मालक सांगतो का तू तिथं जाय. परत गेले ते. पण मग डोळ्याला धारा लागल्या माता. आता अरे आपण काय केलं म्हणले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि आपण दर्शन सुद्धा घेतलं नाही. पण महाराजांची कृपा झाली होती. भगवान दत्तात्रयांनी पाठवलं. परत गेले गोंदवल्याला. महाराज असेच बसलेले होते. नामाचं महात्म्य सांगत होते आणि गेले तसे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी. म्हणले महाराज सगळं माझं सगळं तुमच्या चरणावर अर्पण आहे म्हणले. महाराजांनी ओळखलं. अरे म्हणले तू लय विद्वान आहे म्हणले मोठा. तुझ्याकडे लय विद्वत्ता आहे म्हणले. तू लय मोठा पंडित आहे शास्त्री. माझ्याकडे काहीच नाही म्हणले. मी एक फक्त रामाचा दास आहे म्हणले. माझ्याकडे फक्त नाम आहे म्हणले. ते रडायचं तो मोठमोठ्यानं. महाराज म्हणले मला पत्रच द्या. माझी विद्वत्ता सगळी तुमच्या चरणाशी अर्पण आहे म्हणले. पुन्हा माझ्या मुखातून हे येणार नाही म्हणले. माझं आतापर्यंत केलेलं शास्त्र असन विद्वत्ता असन काय जे असन तुमच्या चरणाशी अर्पण आहे म्हटले महाराज. मग महाराजांनी उचलून घेतलं मोकळा झाल्यावर. आणि मग आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. मग तो प्रसाद प्राप्त झाला. बीज वाढवावे ना विठाला फार मोठं कार्य केलं ब्रह्मानंदानी. कर्नाटकमध्ये किती रामाचे मंदिर बांधले, किती 13 कोटीचे अनुष्ठाने केले. फार मोठं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. त्यांना जेवढं भेटलेलं होतं ना बक्षीस शाली काय असन ते सगळं वाटून देऊन टाकलं त्यांनी. पण आपल्याला याची आठवणच नको म्हणले. आता फक्त नामस्मरण करायचं. बीज वाढवावे. काही मंडळी आली होती त्यांच्यावर म्हणले आपल्याला चर्चा करायची म्हणले. विद्वान होते. आपल्याला चर्चा करायची म्हणले. त्यांनी सांगितलं ही माझी जिव्हा मी राम नामाला विकलेली म्हणले. विठाला हे कार्य करण्याकरता आम्ही आलो. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे. आणि मग त्यांचं कसं वाणी असते तीक्ष्ण उत्तरे तिसऱ्या चरणात. तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे 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 हेची अम्मा करणे कामा हेची अम्मा करणे कामा हेची अम्मा करणे कामा हेची अम्मा करणे कामा. तीक्ष्ण उत्तरे. साधूची वाणी काय असते. शस्त्र आहे एक. साधूच्या मुखातून एखादी शब्द बाहेर पडला तर त्रिकाल बाधी सत्य काळ्या दगडावरची रेग असते. आपण प्रत्यक्ष पाहिलंय ते.
सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज. काय शक्ती होती त्या वाणीमध्ये. नाही भेडभाळ काय कोणाचं लहान आणि मोठा आणि काय, कारण ते एकदा अधिकार प्राप्त झाला ना त्या वाणीला धार येत असते महाराज. ते जसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. कशा करता हे सगळं धर्माच्या पालना करता असतं. त्यांना काय भांडण भानगडी नसते करायचे. तुम्ही आता परवाच स्वामींचं एक प्रवचन ऐकलं मी. जनार्दन स्वामींचं एक प्रवचन ऐकलं परवाच पहाटे सहज लागलं ते म्हणले अरे मारामारी करणारे आणि हे काय साधू आहे का म्हणले. कोण म्हणतो साधू म्हणतोय. खूप वेळ भांडणं करते ना म्हणले. अरे यांचं काम गेला नाही, क्रोध नाही. बाबाचं बोलणं नाही गोड. स्वामींची प्रवचन आहे नेटवर. विठाला 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 साधूकडे काय असते म्हणले दया क्षमा शांती तेच आणि मारामारी करतात म्हणले साले. बाबाजी म्हणतात म्हणजे तीक्ष्ण उत्तर आहे. कोणतं काय भिडण भाड भीतीच नसती राहिली संतांकडं. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बा. तुम्ही श्रीपाद बाबांची काही जुने कीर्तन प्रवचन आहे का. बाबा तर शिव्याच देत होते. विठाला 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 दोन तास सांगतो पण वर्म बाजूलाच राहिलं ना हो. मूळ जे वर्म आहे म्हणजे 2 तास कीर्तन ऐकलं पण मूळ जे गाभ आहे परमार्थाचा जे उद्धाराचं सांग ना म्हणले. तुला काय सांगायचं उद्धाराचं सांग ना. मूर्खने ने वर्म संत मूर्ख म्हणतात ते का. अरे तुला खरं वर्मच कळालं नाही. इतरांनी वावा धर्मात अरे तुम्ही लय मोठमोठे वेद काय आणि काय काय पण खरं वर्म तुम्हाला कळालं नाही. आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही तुम्हाला. हृदयातील भगवंत राहिला जवळी असता जग जीवन. त्याची ओळख नाही राहिली. आत्मस्वरूपाची ओळख नाही का. परब्रह्म काय अरे तूच त्याचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा सांगतात ममाय वंशी जीवलोकी जीवभूता माय जगन्नाथ बाप विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता रोज म्हणतो पण वर्म माहिती नाही. आणि ते वर्म संत दाखवतात. मग त्यांच्या ठिकाणी भीड भार काही नसता शेवटच्या चरणात. नाही भीड भाड 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 तू का म्हणे सहन थोर तुका
आणि सान जी यांच्या ठिकाणी भेद नाही, लहान मोठं नाही, यांना समय समत्व चित्ताची ह्याची सार जाण त्याला संत म्हणतात. भीती वाटायचं काय कामी, सगळं जर सारखं दिसतं. राव आणि मुंगी आम्हा समानाची घडी म्हणली. छत्रपतींनी किती पाठवलं होतं नाही का, म्हणजे तुम्हाला बोलवलंय महाराजांनी. आता ते काय चक्रवर्ती राजे होते का, आताचे 5 वर्षाचे राजे होते का, पण त्यांचं वाक्य आहे जगद्गुरु तुकोबरायांचं, नाही भीडभार तेच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आम्ही तेने सुखी म्हणा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आम्हाला काय करायचं तुमचे येर वित्त धन येतो आम्हा. म्हणजे महाराजांनी तुम्हाला तिकडे बोलवलंय म्हणले, आमचं काय काम आहे म्हणले, तुम्ही तुमचा धर्म सांभाळा, आम्ही आमचा धर्म सांभाळतो. आम्ही जगाला नामस्मरण करायला सांगतोय, हा आमचा धर्म आहे आणि तुम्ही धर्माचं पालन करा नाही का. स्वराज्याचं रक्षण करा, पतिव्रतेचं रक्षण करा, हे तुमचा धर्म तुम्ही सांभाळा. आणि तुमच्याकडे असं काय मला देण्यासारखं मी तुमच्याकडे येऊ, ही साधूची संपत्ती आहे. धर्माचे पालन. धर्म म्हणजे काय, समर्थांनी सुद्धा धर्म सांगितला. धर्म स्वस्वरूपी राहणे हाच धर्म आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे ना विठोबा. नाही का. देवरे परिवार सुंदर असा सत्संग झालाय. बिनु सतसंग विवेकन होई राम कृपा बिन सुलभ न सोई. एकाच्या कैवारी उगवी अनेकांची कोडे. एका ताईनं पारायण केलं, आपल्याला सगळ्यांना प्रसाद मिळाला. भगीरथानं गंगा आणली, ते पाणी आपल्याला सगळ्यांना दे ना. आतापर्यंत भगीरथानं एकट्यानं गंगा आणली, पण ते पाणी सगळ्यांच्या उपयोगात आलं ना. तसं निमित्त लागत असतं काहीतरी, ठीक आहे. आणि शिवाय कार्यक्रम संध्याकाळचा झाल्यामुळं सगळे निवांत. सकाळी नसतं एवढं कोणी निवांत. हा योग असतो.
सत्य संकल्पाचा दाता नारायण. अंतकरणामध्ये जर आपला एखादा चांगला संकल्प आला ना, भगवंताला नियोजन करावं लागतं. विठ्ठल साधू संत इथे घरातच किती वेळा खरं. आज एवढे वैष्णव तुमच्याकडे आले, भोजने प्रसादे सत्संग झाला, याच्यापेक्षा काय कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये सगळं बाकीचं हे केलं, फक्त सोपं सततम कीर्तयंतो यतन तस्य दृढव्रता नित्य नियमनामी ते प्राणी नामस्मरण होत नाही. मग त्याच्याकरता चार्जिंग करता याचे सत्संग करावं लागतं, आपल्याला सप्त्याला जावं लागतं, वारीला जावं लागतं, सप्ते करावं लागतं, पारायण करावं लागतं. ती एक शक्ती आहे. पारायण केल्यानंतर शक्ती अनुष्ठान येते. पारायण म्हणजे अनुष्ठान आहे 7 दिवसाचं. आता त्याच्यात तर लई कडक नियम सांगेले. आता हे करून सांगतोय बरं का. चरित्राचं पारायण हे करून सांगतोय. नियमात काम होतं, पण एकदम महापुरुषाची जर कृपा झाली ना, वर्म कळतं महाराज. किती अलंकार घाला तुम्ही, पण मंगळसूत्र महत्वाचं. गुरुवरे दादा म्हणायचे, अरे तुम्ही पतिव्रत आहे, अलंकार आहे, तुम्ही सगळे अलंकार आहे, सगळे गायन आसन वादन आसन काय जे आसन हे अलंकार आहे परमार्थातले, पण मंगळसूत्र हे सगळ्यात महत्वाचं. मंगळसूत्र म्हणजे भगवंताचं चिंतन. काय हे केले का चिंतिता विठ्ठल. मग 1 किलोचे दागिने घातले नाही, क्विंटलचे घातले, मंगळसूत्र जर नसलं तर नाही महाराज. फार महत्वाचं आहे. म्हणून काय हे केले का चिंतिता काळ सारावा चिंतन एकांत वसी गंगा. काय पवित्र वातावरण आहे. आपण किती मळ्यात राहतो, म्हणजे पवित्र वातावरण आहे. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार, नाही का, फार पवित्र. आपण अशा पवित्र भागामध्ये राहतो महाराज. भगवंताचं चिंतन करायचं. ठीक आहे. आता एकदा संतांचं नामस्मरण करू आपण. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, तुकाराम 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 तुकाराम